हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 5 आणि 5 वाजल्यापासून माझं हे रुटीन सुरू झालेलं आहे. तर रात्रीच मी पालक वगैरे निवडून ठेवला होता, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जर भाजी करायची झाली ना, तर ती भाजी काय करायची इकडनं म्हणजे विचार करत आपण नंतर निर्णय घेतले तर खूप उशीर होतो. त्यासाठी मी काय करते, रात्री सगळी तयारी करून ठेवते. तर आज मला बनवायचं होतं पालक पनीर. तर पालकची जी जुडी होती ती अर्धी जुडी मी घेतलेली आहे, निवडून धुवून ठेवलेली रात्रीच. तर सकाळी मी काय केलं, या टोपामध्ये पाणी उकळलं आणि यामध्ये आता हा पालक मी घालून घेतलाय. यामध्ये ना मी देठासहित पालक घातलेले आहे, कारण की देठामध्ये रस भरपूर असतो आणि म्हणजे छान अशी पेस्ट वगैरे तयार होते. जर तुम्हाला देठ वगैरे घ्यायची नसेल तुम्ही देठ काढू शकता. तर आता हा जो पालक मी 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळला आणि थंड पाण्यामध्ये घालून घेतला आणि मग याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. तोपर्यंत ना इथे कढई ठेवली आणि पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे ना तेल घालून त्यामध्ये थोडीशी जिरं घातलेलं आहे, लाल मिरच्या घातलेल्या आहेत 2, थोडासा तेजपत्ता घातलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं हिरवी मिरची, दालचिनी आणि 1 ते 2 लवंगा आणि 2 ते 3 काळी मिरी. तर हे सगळं घालून झाल्यानंतर यामध्ये मी कांदा घातला आणि तो आपल्याला छान असा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर जेव्हा जेव्हा आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे ना, तर त्या पालक पनीरमध्ये ना खडे गरम मसाले नक्की घाला. तर खूप छान असा स्वाद येतो पालक पनीरला. आणि यामध्येच मी जे बारीक ठेचून घेतलेलं आलं लसूण होतं ते देखील घातलं जवळपास चमच्याभर. आता ही इतकीच फोडणी जी आहे तर ती मी अशी व्यवस्थित परतून घेते. यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल टोमॅटोची पेस्ट वगैरे घालावी तर ती घालू शकता. पण शक्यतो मला असं वाटतं पालक पनीरमध्ये टोमॅटो घालत नाहीत. आता यामध्येच मी थोडीशी हळद घातली, थोडीशी धना जिरा पावडर घालून घेतली आणि आपला जो घरगुती मसाला असतो ना तर तो घातलाय. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. खरं तर ना आज मला पालकची सुकी भाजी करायची होती, कारण की घरामध्ये ना पालकाचा गरगटा फक्त मीच खाते आणि मुलं ना लहान पालेभाज्या खायला वगैरे कंटाळा करतात. तर मी काल मोठ्याला थोडीशी बडबड केली, की पालेभाज्या वगैरे खात नाही, उद्या मी तुला पालकची सुकी भाजी देणार आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं, "पालकची सुकी भाजी वगैरे देऊ नको, मी पालक वगैरे खाईन मम्मी, पण मला ना पालक पनीर वगैरे बनवला तर मी खाईल म्हणून." म्हणजे मुलांचे असे पण चॉईस असतात. तर मी म्हटलं, की आता सकाळी-सकाळी मी एवढं सगळं कुठे करत बसू? पण तरी पण म्हटलं, की ठीक आहे, चल जाऊ दे. कारण की पालक पनीर खायला तयार झालाय, पालक जातोय ना त्याच्या पोटामध्ये, एवढंच माझ्यासाठी खूप होतं. म्हणून मग मी सकाळी-सकाळी एवढा घाट घातला. पालकची पेस्ट घातली, छान परतून घेतली आणि यामध्ये ना थोडासा गरम मसाला वगैरे घालून घेतलाय. तेजपत्ता देखील खूप मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा. आता ही जी फोडणी मस्तपैकी पालकाला बसली ना, तर पालकाचा एक असा उग्र वास असतो ना, तर तो निघून जातो. आणि यामध्येच मी जे घरी बनवून घेतलेलं जे पनीर होतं ना, तर ते सगळं पनीर मी आता यामध्ये घालते. खरं तर आज पालक पनीरऐवजी मटर पनीर मला बनवायचं होतं आणि पालकाची सुकी भाजी बनवायची होती. पण पुन्हा मग मुलाचा असा निर्णय ऐकून मग पालक पनीर मला बनवणं सोपं वाटलं. कारण की मग जे मटर वगैरे आहे तर त्याच्यानंतर आपण कधीही करू शकतो. तर पनीर सगळं घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्येच ना मी साधारणपणे 1.5 चमचा जी आपली दुधावरची दाटसर साय असते ना, तर ती थोडीशी फेटून घेतली. तर ते फुल फॅट दूध जे डेअरीचं असतं त्याची साय छान फेटून घेतल्यानंतर यामध्ये मी आता घालून घेते. अगदी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईलचं हे जे पालक पनीर आहे, तर तसं मी बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवून बघा. तर आता ही साई घालायचं हे ऑप्शन आहे. पण आता ही साई घातली ना, तर थोडंसं असं रिच टेस्ट येते ह्या पालक पनीरला. म्हणून मी इथे घातलेलं आहे. बाकी दुसरं काही कारण नाही आणि पालक पनीरचा जो एक रंग होता ना, कलर, तर तो थोडासा चेंज होता असा. तर आता मस्तपैकी मिक्स केलेलं आहे. आता यावरती मी झाकण ठेवून असं मस्तपैकी 2 ते 3 मिनिटासाठी याला एक दणदणीत अशी वाफ काढते. आज पालक पनीर बरोबर वाटत होतं, की त्यांना असे छान असे पराठे वगैरे बनवून द्यावेत, लच्छा पराठा वगैरे. पण पुन्हा मुलांना ना लच्छा पराठा किंवा पुरी वगैरे असं म्हटलं ना, की ते नको म्हणतात. जास्त तेलकट वगैरे नको म्हणतात. कधीतरी ठीक आहे.
पण आज नकोच म्हणला, की मला साधीच फुलके वगैरे दे, नाहीतर चपाती वगैरे बनवून दे. तर माझं काम जास्त सोपं झालं. तर म्हटलं चला आता चपातीच करायची आपल्याला. तर आता हे गेलेत गावी त्याच्यामुळे जास्त काही चपात्या वगैरे मला कराव्या लागत नाहीत. साधारणपणे 8 ते 9 चपात्या आमच्या तिघांसाठी भरपूर होतात. टिफिन पण होतो आणि त्याच्यामध्ये मुलांचा नाश्ता देखील होऊन जातो. आता ना आपल्या सगळ्यांचाच एक प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. बऱ्याच जणींच्या तोंडातून आपण असं ऐकतो तोंडून की केस वगैरे गळतायत वगैरे. तर त्यासाठी ना इथे मी एक उपाय सांगते, की आपल्याकडे ना जर सूर्यफूल बी, तीळ, जवस त्याच्यानंतर पंपकिन सीड ज्याला म्हणतो भोपळ्याच्या बिया, खरबुजाच्या बिया, तर हे सगळं जर असेल ना, काजू, बदाम, तर ह्या सगळ्या बिया ना अशा मस्तपैकी थोड्याशा भाजायच्या हलक्या-हलक्या आणि त्याची फाईन अशी पावडर करायची. आता तीच पावडर ना 2 चमचे इथे मी या स्टीलच्या बाउलमध्ये घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना मुलाच्या डब्याला जितक्या चपात्या हव्या आहेत, साधारणपणे 5 चपात्या मी करते. तर त्यातल्या तो 2 खाऊन जातो आणि 2 ते 3 चपात्या कधी-कधी तो घेऊन जातो टिफिनला. तर या चपातीच्या पिठामध्ये ना ती पावडर मी मिक्स केली आहे. असं जर त्याला खायला दिलं ना काजू, बदाम, त्याच्यानंतर तीळ, जवस, भोपळ्याच्या बिया वगैरे तर तो खाणार नाही, सूर्यफुलाच्या बिया वगैरे. पण मग मी काय करते, अशी जी पावडर आहे ना बनवलेली, ती या पिठामध्ये मिक्स करते, मळून घेतलेल्या पिठामध्ये आणि मग याच्या चपात्या मी बनवते. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ही पावडर मिक्स केल्यानंतर ना, एक तर समजत नाही तुम्ही चपात्यामध्ये काय घातलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या मुलांना जे खाऊ घालायचं आहे ना, ते तुम्ही अशा पद्धतीने खाऊ घालू शकता, जर तुमची मुलं खात नसतील तर. तर सरळ मी चपातीमध्ये हे मिक्स केलं आणि बघा चपात्या पण मस्त अशा टम्म वगैरे फुगतात आणि चवीमध्ये काहीही फरक जाणवत नाही. आणि मस्तपैकी आता ह्या चपात्या मुलांच्या पोटामध्ये गेल्या, की आपल्याला पण एक आई म्हणून समाधान वाटतं, की चला जे त्यांना खायला पाहिजे, तर ते आपण त्याला खाऊ घातलेलं आहे. कधी-कधी मला असं वाटतं ना, की लहानाला समजवणं सोपं आहे मोठ्यापेक्षा. कारण की लहान पटकन समजून जातो, पण मोठ्यांना समजवणं म्हणजे ना खरंचच. तर इथे ना पालक पनीर वगैरे झालेलं आहे आणि चपाती देखील मी बनवून घेतलेली. कारण की ह्याला ना बऱ्याचदा मी जे खारीक खोबरं किंवा मग आपलं जे काजू, बदाम, भोपळ्याची बिया खा असं सांगितलं ना, की तो खात नाही. मग अशा पद्धतीने मला असा जुगाड करावा लागतो. तर आता ही जी भाजी तयार झालेली ही डब्यामध्ये भरून घेते. कारण की मग त्याची तयारी होईपर्यंत ही भाजी आता थोडीशी गार झाली पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत चाललेले आहेत. भाजी गरम-गरम जर भरली, तर भाजी खराब होण्याची शक्यता असते. डबा भरलाय आणि त्याचं नाश्त्याचं ताट देखील मी आता तयार करून घेते आणि त्याला हा नाश्ता दिलाय. त्याचा नाश्ता वगैरे झाला, तो कॉलेजला निघून गेला. तोपर्यंत इकडे ना मी सगळं किचनचा ओटा वगैरे आवरून घेतला आणि सकाळी-सकाळी जे माझं कोमट पाणी असतं, गरम पाणी, तर ते घेतलेलं आहे. तर साधारणपणे ना 6:30च्या आसपास मी ते गरम पाणी घेते आणि सोबतच माझी गोळी देखील घेते. बाहेर आणखीनही अंधार आहे. अंघोळ वगैरे झाली आणि आत्ता वाजत आलेले आहेत घड्याळामध्ये 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता आता इथे मी माझं सगळं आवरलंय. तर सकाळी जे मी काही नॉर्मली जे आपण खातो जसं की भिजवलेले बदाम, त्याच्यानंतर खजूर, त्याच्यानंतर राजगिऱ्याचा लाडू, तर असं मी सकाळी-सकाळी खाते. तर ते मी खाते आणि मग हे खाऊन झाल्यानंतर वॉकिंगला जाणार आहे. मला स्वतःला आता पर्सनली असं वाटतं कारण की केसांसाठी जी माझी ट्रीटमेंट चालू आहे, तर त्यासाठी मला असं वाटतं, की सकाळी-सकाळी डायरेक्ट चहा आपण घेण्यापेक्षा हा असा अ, अ, जे सुकामेवा जो आहे, तर त्याचा आहार आपला आधी पोटामध्ये गेला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही चहा, नाश्ता वगैरे घेऊ शकता. तर इथे ना मी आता सकाळी-सकाळी वॉकिंगला जात असतानाच म्हटलं, की चला वॉकिंगला जाता-जाताच कपडे देखील इस्त्रीला टाकूया. कारण की ह्याचे पप्पा घरी असतात ना, तर हेच इस्त्री घरामध्ये करत असतात. पण आता सध्या तरी मला हे सगळं शक्य नाहीये. इस्त्री करणं, त्याच्यानंतर क्लास घेणं, मुलांकडे बघणं, घरातलं काम करणं. त्याच्यामुळे मग म्हटलं, की चला इस्त्री बाहेरच देऊया. आता इथे ना मी वॉक करून आले. साधारणपणे तास, सव्वा तास मी वॉकिंगवरून आले आणि येता-येता जे बाहेर दारामध्ये दूध होतं ते घेऊन आले. पाणी पिले कारण की खूप तहान लागलेली आणि बाहेर ना 9:30च्या आसपास जरी आपण चालून आलो ना, तरी पण असं भरपूर असं गरम होतं आणि तहान लागते. तर इथे आता दूध गरम करत ठेवते. परवाच्या दिवशी दारामध्येच दूध राहिलं आणि माझ्या ना लक्षातूनच गेलं, की ते दूध घरामध्ये घ्यायचंय आणि जेव्हा संध्याकाळी 4चा क्लास भरला, तेव्हा क्लासची मुलं घरात येत असताना त्यांनी दूध आणलं आणि म्हणाले, की "टीचर दूध बाहेरच राहिलं होतं." आणि मग म्हटलं, की आता हे तर दूध खराब झालं असणार आहे. साहजिकच आहे दूध येतं 9:30च्या आसपास, 9:30 पावणे 10च्या आसपास आणि तिथून जवळपास 4 वाजेपर्यंत ते दूध बाहेर राहिलं म्हटल्यानंतर ते खराबच होणार होतं. तर मग मी काय केलं तसंच ते फ्रिजमध्ये ठेवून दिलं आणि मग त्याचं ते पनीर मी बनवलं होतं.
तर आता इथे ना दूध गरम वगैरे करून झालं आणि आता मला भरपूर आता भूक लागली होती बाहेरून वॉक करून आल्यानंतर. तर इथे मी एक डोसा बनवून घेतलाय, सोबतच मस्तपैकी गूळ घातलेला चहा बनवून घेतलाय आणि आता इथे ना कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर घालून छान असे गरमागरम आप्पे बनवून घेणारे आणि गरमागरम नाश्ता करणारे आणि यातले थोडे आप्पे मुलाच्या डब्याला देखील देणारे मी लहान्या. आता हे जे आप्पे आहेत ना, हे आणखीन पौष्टिक होण्यासाठी यामध्ये तुम्ही बीट, दुधी भोपळा किंवा मग किसलेलं असं गाजर, त्याच्यानंतर भोपळा वगैरे असं घालून हे आप्पे पौष्टिक करू शकता. हिरव्या पालेभाज्या देखील तुम्ही चिरून घालू शकता. मस्त असे पौष्टिक आप्पे तयार होतात. बऱ्याचदा मुलं ना भाज्या वगैरे खायला कंटाळा करतात ना, तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता हे जे आप्प्यांचं जे पीठ होतं ना, ते इडलीचं बॅटर थोडंसं शिल्लक होतं. तर त्याचेच हे आप्पे मी बनवून घेतलेले आहेत. हे आप्पे बनवण्यासाठी हे जे आप्पे पात्र आहे ना, हे नॉनस्टिकचं आहे आणि माझ्याकडे ना बिडाचं देखील आप्पे पात्र आहे. पण त्याच्यावरती ना हे जे आप्पे केले ना, की ते चिकटतात आणि व्यवस्थित ते निघत नाहीत. म्हणून ते भांडं जे पडून राहिलंय ना, ते तसंच पडून राहिलेलं आहे. मस्तपैकी गरमागरम नाश्ता माझा तयार झालेला आहे. सोबतच नारळाची चटणी बनवून घेतली. नाश्ता वगैरे केला आणि आता इथे ना क्लासची मुलं येतील. 9:30चा माझा क्लास आहे. तोपर्यंत म्हटलं, की चला मुलं यायच्या आधी पटकन मी लादी पुसून घेते आणि बाहेर बघा किती लख्ख असा उजेड पडलेला आहे. आता उन्हाळा सुरू झाला ना, तर पटकन दिवस देखील उगवतं बरं का. तर लादी वगैरे सगळी पुसून घेतली आणि 9:30 वाजता माझा आता क्लास सुरू होईल. तर असा होता माझा आजचा रुटीन 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंतचं आणि आत्ता माझी सगळी कामं घरातली झालेली आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.